की मी तेल खात नाही, तूप खात नाही, अंड्यातलं पिवळंसुद्धा फेकतो, तरी माझी ढेरी का आलेली आहे? याचं कारण तुम्ही जी पोळी खाल्ली, भात खाल्ला, वरण खाल्लं, त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं. कोणी केलं? इन्शुलिननी केलं. मला तुम्ही इन्शुलिन किती वेळा तयार करता ते पहा. 2012मध्ये मी 10 ते 12 वेळा इन्शुलिन तयार करायचो. सकाळचा चहा साखरेचा, पडलं माप. दुपारी अर्धा कपच चहा घेतला मित्राबरोबर, पडलं एक पुन्हा माप. तुम्ही बघा आता तुम्ही किती वेळा करता. भाजीवाला आला त्याशी घासाघीस करताना 4 अंगूर तोंडात टाकले, पडलं माप. मी सांगतो तुम्हाला, तुमचा उद्याचा दिवस आजच्यासारखा असणार नाही. काही खायला हात पुढे केला की इन्शुलिनची घंटी वाजणार. ज्याला कडक भूक केव्हा लागते समजतं तो नशिबान माणूस. त्यात 2 वेळा जेवायचं आहे. ज्याला नाही समजत त्यांच्याकरता जगात 2 पॅटर्न आहेत. एक आहे सकाळी 9, संध्याकाळी 6. दुसरा पॅटर्न आहे दुपारी 12:30, 1, रात्री 8:30, 9. तर कुठल्या एका पॅटर्ननी चालू करून द्या. तुम्हाला 8 दिवसामध्ये ट्रायल अँड एररनी कळेल की आपली भूक 9ला नाही आहे, 10ला आहे. त्याप्रमाणे एकदा तुमच्या वेळा ठरल्या की त्याच वेळेला जेवायचं. 15-20 मिनटं मागे पुढे झालं तरी चालेल. पण आज 9ला जेवलं, उद्या 11ला जेवलं, परवा 4ला जेवलं तर काय होईल? कुठला सिग्नल सांगितला मी? स्टार्वेशन सिग्नल. आणि पुन्हा ढेरी बाहेर.